पितृदोषापासून मुक्त होण्याची शेवटची संधी. तर्पण. शास्त्रानुसार सर्व पितरी अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांसाठी तर्पण करावे. ते तर्पणातून मिळालेल्या पाण्याने तृप्त होतात, म्हणून पितरांना पाणी अर्पण केले जाते. पाणी अर्पण करण्यासाठी कुश गवत आवश्यक आहे, अन्यथा पितरांना पाणी मिळणार नाही. श्राद्ध. शास्त्रानुसार सर्व पितरी अमावस्येला ज्ञात अज्ञात दोन्ही पूर्वजांसाठी श्राद्ध केले जाते. या दिवशी ज्यांची तारीख तुम्हाला माहीत नसेल त्यांच्यासाठी देखील श्राद्ध केले जाते. श्राद्ध म्हणजे भक्ती पितरांना अर्पण करणे. दान. शास्त्रानुसार सर्व पितरी अमावस्येला पितरांना प्रसन्न करण्यासाठी अन्न, पांढरे कपडे, पाणी इत्यादी दान करा. या वस्तू ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला दान करू शकता. पंचबली कर्म. शास्त्रानुसार सर्व पितरीत अमावस्येला पंचबली कर्म यामध्ये तयार केलेल्या सात्विक अन्नाचा काही भाग काढून गायी, कावळे, कुत्रे इत्यांना अर्पण करतो. धार्मिक श्रद्धेनुसार हे अन्न पूर्वजापर्यंत पोचते व ते तृप्त होतात. दिवा. सर्व पितरी अमावस्येच्या संध्याकाळी पितृपक्ष पंधरवडा संपतो आणि पूर्वज त्यांच्या निवासस्थानाकडे परत जाण्याचा प्रवास सुरू करतात. त्यांचा मार्ग अस्पष्ट होऊ नये दिवा लावला जातो. घराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून मोहरीचा तिलाचा दिवा जरूर लावावा.